नमस्कार माऊली. मनुष्याचं कर्म हे त्याचं भविष्य कसं असेल ते ठरवत असतं. बाकी कोणापासून काही लपलं तरी काळ आणि देव यांच्यापासून काही लपत नाही. काळ घडून जे गेलं ते काही परत आणत नाही आणि भगवंत घडून गेलेल्या गोष्टीची शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही. कुणी आपल्यावर अन्याय करत असेल तर आज ना उद्या त्याचंही आयुष्य असंच खडतर व्यतीत होणार यात संशय नाही. अर्थात तो निवाडा करायचा अधिकार आपला नाही. भगवंत वरून सारं काही पाहत असतो, अगदी सारं काही पाहत असतो. जो आपल्याशी वाईट वृत्तीनं वागतो त्याच्याशी आपणही जर तशाच वाईट पद्धतीनं वागत राहिलो तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला? तेव्हा आपण सचोटी न सोडता क्षमाशील राहून जर वर्तन केलं तर नक्की परिस्थिती बदलू शकते आणि आपलं भविष्य आपण केलेल्या कर्मांनी सुशोभित होऊन जातं. कौशिकी, कौशिकी दार उघड. कौशिकी ऐकलेस का? मी आलो आहे. कौशिकी दार उघड. कौशिकी, अहो काय झाले? तुम्ही इतके भयभीत का झाले आहात आणि इतके शीघ्र घरी कसे परतलात? कौशिकी तू आधी आत चल, मी तुला सगळं काही सांगतो. आज चल. अहो काय झाले? तुम्ही इतके भयभीत का आहात? कौशिकी, त्यामागे इतकेच गंभीर कारण आहे. मला असे समजले आहे की आपल्या नगरीमध्ये एक विशालकाय सर्प आला आहे. म्हणून मी पूजा संपन्न होताच तातडीने इकडे येण्यास निघालो. खरे तर मला तुझी चिंता वाटू लागली होती. अहो इतकेच ना? कशाला इतकी चिंता करता? हे तर काही गंभीर कारण सुद्धा नाही. आणि तसेही मला कोणत्याही सर्प व तत्सम प्राण्यांचे भय नाही वाटत. आपल्यावर महादेवांची कृपा आहे ना. तेच, महादेवांचे मानावे तितके आभार कमीच आहे. त्यांनीच आज आपले रक्षण केले आहे. खरेच आजच्या या शुभदिनी तुम्हास व मला दिलेल्या सर्व सुखांसाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. कौशिकी, 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 हे काय म्हणावे?
कौशिकी, हे काय म्हणावे? हे इतके सारे द्रव्य, हे सारे धनद्रव्य कुठून आले? तू तर आपली परिस्थिती जाणतेस, तेव्हा हे सारे इतके धनद्रव्य तू आणलेस कुठून? नाही नाही स्वामी, हे मी नाही आणले. मग हे तर माझ्या माहेरून आले आहे. हे त्यांनी दिले आहे. कौशिकी, तुझ्या भावना, तुझे प्रेम मला समजते आहे, परंतु आयुष्यात काही गोष्टी तिथेच सोडून द्यायला हव्यात. ज्या क्षणी तू विवाह करून इथे आलीस, तेव्हा इथे जे आहे तेच तुझे धन आहे. तेव्हा या धनद्रव्याचा तू त्याग करायला हवास, आणि तेच योग्य ठरेल, कारण हे धन आता तुझे नाही. परंतु आपण असा विचार केला तर की हे धन त्यांनी आपल्या उन्नतीसाठीच दिले आहेत, म्हणजे हे आपल्या हितासाठीच झाले ना? नाही कौशिकी, या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्यास धन देऊन त्याची काळजी व्यक्त करता, तेव्हा मनात ही भावना असते की समोरील व्यक्ती कमकुवत आहे व त्यास सहाय्य करावे, जे मला पटत नाही, कारण हा माझ्यावरील अविश्वास जाणवतो मला. नाही नाही, आपण असा समज करून घेऊ नये. कौशिकी, मला आता या उपर वादवितंड नको आहेत. हेच योग्य होईल की हे द्रव्य तू तुझ्या माहेरी परत करावेस. त्या निमित्तानं तुला तुझ्या माहेरील मंडळींना भेटता देखील येईल. प्रथमतः आपल्याला ही नदी पार करावी लागेल, त्यानंतर वेळूचे अरण्य आणि मग तुझे माहेर. मी आपल्याला नदी ओलांडण्यासाठी कुणी नावाडी दिसतो का ते पाहून घेतो. दरम्यान तू नदीकाठी येऊन उभी राहा. कौशिकी, हो 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 हो. येतो. प्रभू, कुठल्या धर्म संकटात सापडली आहे मी. मला भय याचे वाटते आहे की आज आमचे नाते बहुतेक संपुष्टात येईल, कारण हे तिकडे गेल्यावर माझे माहेर अस्तित्वातच नाही हे त्यांना कळणार आहे. प्रभू, मी त्यांची फसवणूक केली, त्यांचा असाच समज होईल आणि ते माझा त्याग देखील करतील. हे महादेव, या संकटातून आपणच माझी सुटका करावी. हे अरण्य किती घनदाट आहे, तरीही या अरण्यातून मार्ग काढताना मनास अतीव समाधान लाभते. आणि आणखी एका कारणास्तव हे अरण्य मला फार आपुलेसे वाटते. त्याचे कारण म्हणजे कौशिकी, काय झाले? तू इतकी शांत का? काय? मी ते काही नाही. तुम्ही कशाबद्दल सांगत होता? मी हे सांगत होतो की हे अरण्य मला विशिष्ट कारणासाठी आपलेसे वाटते. मागील काळात या अरण्यातून मार्गक्रमण करीत असता मला ती एक शिवलिंग दिसले होते, आणि माझ्या हातून त्या शिवलिंगाचे आपसूक पूजन घडले. कौशिकी, तुला सांगतो, त्या शिवलिंगाचे पूजन करीत असता माझ्या मनाला अतीव मनःशांती आणि समाधान लाभले. कौशिकी, हेच ते शिवलिंग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महादेव, आपण माझी ही घोर परीक्षा घेत आहात. माझ्या या अवस्थेला मीच कारणीभूत आहे, मला माहित आहे. महादेवा, काहीही करून मला किमान 2 घटकेचे माहेर द्यावे. त्याचे दर्शन मी स्वामींना करून देईन आणि त्यांची अपेक्षा पूर्ती करता येईल. अन्यथा त्यांच्या अपेक्षा भंग पावतील आणि ते अपेक्षा भंगांचे दुःख सहन करणे कठीण आहे. आणि मी पत्नी म्हणून त्यांच्या दृष्टीमधून सदा उतरून जाईन. कौशिकी, कौशिकी, काय झाले तुझ्या डोळ्यात हे अश्रू? तुला अशी कोणती चिंता सतावते आहे? नाही, काही नाही. काही नाही कसे? कौशिकी, स्वतःची अवस्था बघ. निश्चितच काहीतरी बिनसले आहे. कौशिकी, मला सारे सांग. तुला माझी शपथ आहे. असं नका म्हणू. सांगते. आज अखेर तुम्हा सर्व सत्य सांगते. कौशिकी, कौशिकी, अगं किती प्रतीक्षा केली आम्ही तुझी, परंतु तुला आमची आठवणच आली नाही. तुला आता तुझ्या माहेरपेक्षा सासरची मंडळी अतिप्रिय वाटू लागली आहे असे भासते आहे आम्हाला. तू कोण आहेस? बघा, मला देखील विसरली. मीच तुम्हाला माझा परिचय करून देते. मी हिची अत्यंत जीवलग मैत्रीण लतिका. किती आठवण काढली तुझी माहितीये. चल आता, घरातील सर्व व्यक्ती तुला आणि यांना भेटायला उत्सुक आहे. चल, चला तुम्हीही. स्वामी, चला ना. ऐक ना, आपण कुठे चाललो आहोत? आणि मुळात तू, हे सर्व अकल्पित आहे. अगं, असं काय करतेस? आपण आपल्या माहेरी जातोय. माहेरी? हो, पोहोचू सुद्धा. तुझा परमप्रिय भव्य असा आपला प्रासाद. प्रासाद? हो ग, तू चल. हा बघ, आपला भव्य प्रासाद. कौशिकी, तू वर्णन केलास त्याहीपेक्षा हा प्रासाद भव्य आणि मोहक आहे. हा तुम्हास केवळ बाहेरून भव्य वाटतो आहे. आतमध्ये तुमच्या आदरातिथ्यासाठी सर्व उत्सुक आहे. चला. हे बघा, हे आपले सेवक आहे. यांचे नाव नाग आहे. आपलं स्वागत आहे आपल्या घरी. या या, स्वागत आहे आपलं. या या आतमध्ये. माई, कोण आलंय बघ. माई. आज माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. आपली पुत्री तिच्या संसारात सुखी असताना बघणं, याहून अधिक आनंद तू काय असावा. बरं, माझ्या जावयांचा परिचय तर करून दे. हो. आहो.
माई, माझी आई, जिच्यामुळे मी तुमच्या समोर उभी आहे, जिच्यामुळे माझ्या असण्याला अर्थ आहे, हीच ती. आयुष्यमान भव. नाही मी काय म्हणत होतो, अरे बहिणाबाई, वा 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 वा, मिळाला वेळ यायला माहेरी. स्वागत आहे. अरे जावई बापू, तुम्ही सुद्धा. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. स्वागत आहे तुमचं. केळी खाणार का? नको? बर. भासदत्त, अरे काय हे, तू आज देखील सतत बकासूर का खातच राहतोस. हे बघ ताई, तू माहेरवाशीण म्हणून आता इथे आलेली आहेस, त्यामुळे या घरात तुझा अधिकार चालणार नाही, कळलं? हे पहा, ह्या घरावर आणि इथल्या लोकांवर माझा कायम अधिकार राहील, तेव्हा तुझी इतका लवकर माझ्यापासून सुटका नाही होणार आहे. पण मी या घरात तुला येऊच देणार नाही. मग काय करशील? असं का? थांब तुला या रूपात मला जोरात धावता येत नाही. नको. या रूपात म्हणजे रूप म्हणजे समजलो नाही मी. अहो जावई बापू, तुम्हाला रूपात ऐकू आलं? मी रूपात नाही म्हणालो काही, मी विवाहित म्हणालो. विवाहित झाल्यानंतर बालरूपात धावायचो तसं धावता येत नाही, असं मला म्हणायचं होतं. माऊली, सुख दुःख म्हणजे पाठशिवणीचा खेळ. एकाच नाण्याच्या दोन बाजू. जसे जन्म आणि मृत्यू, ती ईश्वराची योजना असते. माऊली, आपण जर एखाद्या परिस्थितीचा अनुभव घेत असलो, तेव्हा आज ना उद्या या विपरीत अवस्थेची आपल्याला अनुभूती येणारच आहे. ही कल्पना आपण मनात ठेवली पाहिजे. आणि म्हणून कितीही बिकट आणि वाईट परिस्थिती असली तरी सुद्धा ती संपणार आहे आणि उद्याची मंगलमय सकाळ उजाडणार आहे, हा आशावाद आपल्याला निरांजनातल्या वातीप्रमाणे सातत्यानं तेवत ठेवतो. तो आपल्या जगण्याचा मुख्य प्राण आहे. आणि म्हणून कायम सकारात्मक विचार करा. उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.